राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय. आम्ही वैकुंठीचे वासी भाग दुसरा. विविध संप्रदायातील 100 संतांची संक्षिप्त चरित्र. श्री दीपक चंद्रशेखर केळकर सांगली यांनी लिहिलेल्या या चरित्र ग्रंथातील आज ऐकूया परमपूज्य श्री चंद्रशेखर तथा अण्णा महाराज केळकर यांचं चरित्र भाग पहिला. यांचा जन्म कार्तिक शुद्ध पंचमी शके 1866 म्हणजेच 23 ऑक्टोबर 1944 आणि निर्याण तिथी अधिक अश्विन शुद्ध सप्तमी शके 1942 म्हणजेच 23 सप्टेंबर 2020. माझे आजोबा परमपूज्य सद्गुरू श्री दासराम महाराज केळकर आणि माझी आजी सौ सीतावहिनी केळकर यांच्या पोटी कार्तिक शुद्ध पंचमी म्हणजे पांडव पंचमीला शके 1866 म्हणजेच 23 ऑक्टोबर 1944 या दिवशी इचलकरंजी इथं गोवंडे यांच्या घरी एक पुत्ररत्न जन्माला आलं. बारशाच्या दिवशी त्याचं नाव चंद्रशेखर असं ठेवण्यात आलं. यावेळी एक विशेष घटना घडली. परमपूज्य श्री दादा महाराज कोटणीस यांना बारशाच्या वेळी श्री लक्ष्मीबाई अक्का यांनी आपल्या वस्त्राची म्हणजे साडीची शिवलेली कुंची घातली होती. ती कुंची कोटणीसांच्या घरी जतन करून ठेवली होती. जेव्हा आमच्या अण्णांचं बारसं ठरलं त्यावेळी परमपूज्य श्री तात्यासाहेब महाराज कोटणीस यांच्या कन्या कल्लव्वाक्का यांनी ती कुंची आमच्या श्री अण्णांच्या मस्तकी घातली. याचाच अर्थ श्री अण्णांना श्री लक्ष्मीबाई अक्का यांचा कृपाप्रसाद श्री कल्लव्वाक्का यांच्या माध्यमातून प्राप्त झाला. या संदर्भात आमचे श्री दासराम महाराज यांनी याप्रमाणे नोंद करून ठेवली आहे. चंद्रशेखरचे बारसे थाटाने इचलकरंजीत झाले. कोटणीस दादांना लक्ष्मी अक्कांनी मस्तकी बारशात घातलेली कुंची कल्लव्वाक्कांनी चंद्राचे मस्तकी घातली. श्री तात्यासाहेबांनी भक्तवत्सलता सिद्ध केली. यामुळे तो कीर्तन परंपरा चालविल यात मला शंका नाही. पुढे श्री अण्णांचं बालपण त्यांचे आजोबा श्री मामा महाराज, आजी सौ इंदिराबाई केळकर आणि आई वडील श्री दासराम महाराज आणि सौ सीतावहिनी यांच्या सान्निध्यात आनंदात जाऊ लागलं. पुढे श्री दासराम महाराज यांना सूर्यकांत, अनल आणि अनिल प्रभू असे 3 सुपुत्र झाले. त्यामुळं या चौघा भावंडांना आपल्या घराण्यातील परंपरा संस्कार यांचे सहजच धडे मिळाले. यामुळं त्यांचं जीवन हे विशिष्ट विचारांनी घडत जाऊ लागलं. सौ सीतावहिनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत देखील आनंदानं संसार करीत होत्या. त्यांनाही 4ही मुलं त्यांच्या कामात मदत करत असत. त्या काळात अनेक कष्टाची कामं करावी लागत. सौ वहिनी आपली दमणूक बाजूला ठेवून ही मुलं दमली आहेत असं म्हणून त्यांना खाऊ पिऊ घालत आणि सर्वांना अभिमानानं सांगत की मी जे काही 4 घास मुलांना देते ते ही 4ही मुलं आनंदानं गोड मानून खातात, कारण माझ्या मुलांच्या मुखात अमृत आहे. श्री दासराम महाराज हे कीर्तन, निरूपण, प्रवचन इत्यादीमध्ये रंगून गेलेले असत. श्री अण्णांचं मॅट्रिकपर्यंतचं शिक्षण सिटी हायस्कूलमध्ये झालं. कॉलेजसाठी त्यांनी कोल्हापूर इथं प्रवेश घेतला. काही दिवस राहिले, परंतु नेहमी अनेक माणसांच्यात राहण्याची सवय असल्यानं त्यांना तिथं राहणं मानवलं नाही. तसंच सायंकाळी घरातील नित्य कीर्तन ऐकण्याची सवय असल्यानं तीही अस्वस्थता वाटू लागली. या कारणानं ते पुढील शिक्षण घ्यायचं नाही या विचारानं सांगलीत परत आले. मग काही दिवसांनी श्री मामांनी अण्णांच्या नोकरीसाठी सांगली शिक्षण संस्थेत शिफारस केली. त्याप्रमाणे अण्णांना या संस्थेत नोकरी मिळाली. योग्य वेळी श्री अण्णांचा विवाह श्री घारपुरे यांच्या चिरंजीव शैला या कन्येशी झाला. लग्नानंतर माझ्या आईचं नाव रोहिणी असं ठेवण्यात आलं.
कालांतरानं अण्णांना पहिली ज्योती नावाची कन्या झाली, पण ती अल्पवयीन ठरली. त्यानंतर माझा म्हणजे दीपक आणि अंजनी हिचा जन्म झाला. सांगली शिक्षण संस्थेमध्ये नोकरी करत असताना त्यांच्यावर फार जबाबदारी असे. सर्व संचालक मंडळ यांची मनं सांभाळावी लागत. तसंच बाहेरची संस्थेशी संबंधित असणारी माणसंही सांभाळावी लागत. याचा उत्तम समतोल श्री अण्णांनी कौशल्यानं राखला. ऑफिसमध्ये काम करताना त्यांची शिस्त, विनयशीलता, वक्तशीरपणा, टापटीप आणि नोंदणीची पद्धत ही वाखाणण्यासारखी आदर्श होती. कोणत्याही कामात शंका राहणार नाही याची ते दक्षता घेत. या साऱ्या विशेष गुणांमुळं त्यांच्यावर सर्व संचालकांची आणि सहकाऱ्यांची मर्जी बसली. या साऱ्यामुळं सहजच त्यांचे सहकारी शिपाई यांच्यात आचार विचारात उत्तम बदल घडले. आमचे अण्णा सर्वांना जपत असत. कुणास काही हवं नको ते पाहून त्यास मदत करीत असत. अडीअडचणीच्या वेळी स्वतः जास्त काम करून सांभाळून घेत असत. थोडक्यात आमचे अण्णा हे संस्थेतील सर्वांना प्रिय आणि हवेसे असं व्यक्तिमत्व होतं. अशा पद्धतीनं अण्णांनी या संस्थेत 36 वर्ष झोकून देऊन काम केलं आणि श्री दादांच्या प्रकृतीच्या कारणामुळं त्यांनी 4 वर्ष आधी स्वेच्छानिवृत्ती घेतली. संस्थेनं त्यांना आदर्श सेवक पुरस्कार देऊन गौरवलं होतं. श्री अण्णांना त्यांचे पितृदेव श्री दासराम महाराज यांचा अनुग्रह एका गणेश चतुर्थीला शनिवार या दिवशी प्राप्त झाला. त्याप्रमाणे त्यांचं साधन सुरू झालं. नोकरी करीत असताना देखील शाळेतील जबाबदारी सांभाळून सायंकाळी नित्य कीर्तनासाठी आवर्जून वेळेवर येत असत. श्री दादांच्या कीर्तनात पहिल्यापासून श्री अण्णांनी पेटीची उत्तम साथ केली. नुसती पेटीच वाजवली असं नव्हे, तर कीर्तनात येणारे अभंग, चरण त्यांना मुखोद्गत होते. पेटी वाजवता वाजवता ते चरण उत्तम पद्धतीनं खड्या आवाजात म्हणत असत. श्री दादांचा कीर्तनातील विषय हा अतिशय वैशिष्ट्यपूर्ण, अनुभवजन्य असा असे. तो सर्व विषय सर्वांगाचे कान करून आमच्या अण्णांनी चित्तात साठवला नव्हे, तो मुरलाच गेला. व्यावहारिक दृष्टीनं श्री दासराम महाराज यांचे 60 शांत, 71, 75, सहस्त्रचंद्र दर्शन असे सोहळे अण्णांनी आपल्या कुटुंबियांसह उत्तम नियोजन करून आनंदानं थाटात साजरे केले. त्याबरोबरच श्री दादांच्या कीर्तनाचा रौप्य महोत्सव, त्रितप महोत्सव आणि श्री राम निकेतन इथल्या कीर्तनाचा अमृत महोत्सव असे पारमार्थिक सोहळे देखील तितक्याच उत्कृष्ट पद्धतीनं अण्णांनी साजरे केले. साधारण 1990 म्हणजेच श्री दादांच्या 70-71व्या वयानंतर श्री दादा फारसे बाहेर जात नसत. त्यामुळं श्री दादांच्या आज्ञेनं अण्णा बाहेरील अनेक ठिकाणी प्रवचन कीर्तनासाठी जात असत. त्यांचं प्रवचन कीर्तन ऐकून श्रोत्यांना दादांचं कीर्तन ऐकतोय असं जाणवत असे. श्री दादांच्या शेवटच्या काळात अनेक वेळा रात्री अण्णांना जागरण होत असे. तरी देखील अण्णांनी श्री दादांची मनोभावे हसतमुखानं सर्वतोपरी सेवा केली. कोणतीही कसर ठेवली नाही. श्री दादांनी 25 जुलै 2001 रोजी कीर्तनाच्या अनुसंधानात देह ठेवला. त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून म्हणजे 26 जुलै 2001 पासून आपल्या घरात सुरू असलेलं नित्य अखंड हरिकीर्तन श्री अण्णांनी पुढे चालू ठेवलं. श्री अण्णांचं कीर्तन म्हणजे सर्वसामान्य श्रोत्यांना सुलभ भाषेत मिळणारं नवनीतच होतं. सर्व प्रकारचा विषय ते अत्यंत मार्मिक आणि सोप्या भाषेत श्रोत्यांच्या चित्तात बिंबवत असत. श्री दासराम महाराज यांच्या समाधी स्थापना सोहळ्याच्या वेळी श्री गुरुलिंग जंगम महाराज यांचे अधिकारी पणतू परमपूज्य श्री गुरुलिंगप्पा महाराज यांनी आमच्या अण्णांना साधकांना अनुग्रह देण्याची आज्ञा दिली. त्याप्रमाणे आमच्या अण्णांनी अनेक साधकांना अनुग्रह देऊन मार्गदर्शन केलं आणि त्यांना कृतार्थ केलं. हा होता परमपूज्य श्री चंद्रशेखर तथा अण्णा महाराज केळकर यांच्या चरित्राचा भाग पहिला.
राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय।